10th क्लास नंतर ॲडमिशन घेण्यासाठी जेव्हा मी फर्स्ट टाइम कॉलेजला गेले होते, जाताना तर पप्पांसोबत गेले, पण येताना एकटी यायची वेळ आली आणि ते फक्त 2 किलोमीटर ट्रॅव्हल करून घरी येईपर्यंत आईने मला 10 ते 15 वेळा कॉल केले की व्यवस्थित ये, काळजी घे, कारण आईची काळजी तुम्ही समजू शकता. पण आता मात्र जेव्हा 6,500 किलोमीटर दूर असलेल्या देशात मी एकटी फिरते ना, आईला माझा खरंच खूप जास्त अभिमान वाटतो. आणि या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट मी नक्कीच माझ्या हस्बंडला देते, कारण त्यांनीच मला इंडिपेंडेंट राहायला शिकवलं. असंच आज पण मी एकटी निघाले होते स्कॅटी पॉकेट ऑफिसला जायला, स्वीडन मधले एक ऑफिशियल डॉक्युमेंट काढण्यासाठी. टोकन मी घेऊन ठेवलं, पण लाईट गेल्यामुळे एम्प्लॉईजने सगळ्या लोकांना बाहेर वेट करायला सांगितलं. तर मी पण बाहेर येऊन एक बेंचवर बसले आणि माझ्याच बाजूला बसलेली एक आयलँड कंट्रीतली मुलगी, तिच्याशी माझी खूप छान ओळख झाली आणि मैत्री सुद्धा झाली. आणि कमालीची मात्र एक गोष्ट सांगू, तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलं असेल जे लोक ॲब्रॉडमध्ये राहतात त्यांच्या, की इंडियन्स मात्र इथे एकमेकांशी बोलत नाही, उलट खूप जास्त ॲटिट्यूड दाखवता. कडू जरी असलं ना तर हे सत्य आहे, इंडियन्स इथे एकमेकांशी बिलकुल ओळख दाखवत नाही. सगळेच इंडियन्स पण तसे नसतात, काही काही छान बोलतात सुद्धा. आता डॉक्युमेंटचं काम तर माझं काही झालं नाही लाईटमुळे, म्हणून येता येता ह्या एका शॉपमध्ये गेले जे की मिस्टर DIY सारखं होतं. तिथे खूप छान छान क्यूट गोष्टी होत्या. स्पेशली हे कप्स मला खूप जास्त आवडले, शूज आणि बनच्या शेपमध्ये होते. त्यानंतर मग मी घरी आले आणि येताना माझ्यासाठी हे क्रॉसॉन आणि चॉकलेट पफ आणला. चलो बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.